मॅरिनेशन करून झालेलं आहे समोर आणि इथं चिकन पण धुवून झालेलं आहे. बाकीची तयारी चालू आहे. इथं गॅस पेटल एकदम कडकडीत आपलं जेवण झालेलं आहे. मस्त कोलंबी ड्राय आहे समोर इथं आणि या साईडला मस्त चिकन आहे. सॅमसंग सोडा प्यायला 87 वर्ष प्रसिद्ध. नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आपल्या नवीन अशा ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज तारीख आहे 13 मे आणि आता आपल्या बँडला लग्न वरत आहे. कोलकावरून पोयनाडला जायचं आणि आता सकाळचे वाजले 10 आणि बँडला दुसरा एक कॉल आहे पनवेललाच. आणि आता सगळी पोरावली निघून आलेली आहे. समोर दिसतंय याने ड्रॉमर आहे. पडला पडला पडलो पडलो आईचे 20 रुपयानं तेल काढला. जा 20 रुपयानं तेल काढला. उसमें रे आगे आगे ये खायला सामान घेऊन अमेरिकन डायरेक्ट बाहेर देशांची माणसं माझं रिदम. आपण कोलके गावामध्ये आणि समोरच मंडप आहे आतमध्ये आणि जय बसलाय समोर इथं. मित्रांनो, नवरदेव बाहेर काढून झालेला आता इथून कोलक्यावरून आणि चालू आता पोयनाड चरीला. मला 1.5 तासाची रनिंग आहे आणि बेकार उन्हाच्या कडाक्यात निघाला नवरदेव. लग्न पण दुपारचं आहे. 1:30चा काहीतरी लग्न आहे. आता वाजले 11:30 वाजलेले आहेत आणि आता सगळी पोरवली बसेल डेमोमध्ये आणि आपली रिक्षा आहे. ते रिक्षामध्ये नियोजन आहे सगळा. जेवायला लागेल काहीतरी. आज बुधवार आहे, फुकटना घालवायचा. तर काहीतरी नियोजन करू मस्तपैकी. टोप वगैरे आणायला गेलेत. आपला सगळा सामान आणलेला इथं. टोप ही पण सगळं आणलेलं आहे. जाऊ डायरेक्ट लोक. आमची अंडी भांडी पडली. अंडी भांडी चरीला पोचलेलो आपण आणि नवरदेव गेला आता आतमध्ये. मित्रांनो, बसलो पण आता गाणी वाजवायला आणि गाणी वाजवून घेऊ पहिला.
जेवायला बसलेलो आपण आणि मस्त जेवायला आहे चवलीची भाजी आणि गोबीची भाजी कॅप्सूल आणि चावचाव आहे. सगळी मंडळी बसले होते जेवायला इथं. जय काय आता शाकाहारी नंतर नाही, आज शाकाहारी, आज एकादशी आहे. तू शाकाहारी खाणार मला होऊ शकत नाही आणि खायला जा दुनिया पलटी होते आणि बसलं जेवायला सगळं भारतीय पंकज बसलेली इथं. आलो आहे पण पोयनार मार्केटला आणि आता सर्व भाजीवाला वगैरे सर्व घेऊ आपलं बनवायचं आहे ते. पोयनाडच्या मार्केटला आलो होतो आणि सर्व सामान घेतलेलं आहे जो आपल्याला जेवण बनवायचं आहे तो. आणि सगळं भाजीवाला वगैरे सगळं घेतलेलं आहे. तर चाललो आपण आणि आपलं कपडा ड्रेसिंग आपल्या ड्रेसिंग बघा इथं आपचड्डी बिपचड्डी डायरेक्ट अरे बँडची ड्रेस काढून टाकले पण सर्व सामान घेतलेलं आहे जेवढा लागेल तेवढं आहे बघा. चिकन पण घेतलेलं आहे बाकी पाव बिव लागेल ते सगळं घेतलं आहे. आणि आपण आलो आता सॅमसंग सोडा प्यायला 87 वर्ष प्रसिद्ध. वातावरण एकदम मजबूत आहे इकडचं आणि आम्ही आता चरीमध्ये एंट्री केलेली आहे गावामध्ये. बघता 6:30 वाजलेले आहेत आणि आता सर्व जेवण बनवायला घेतो आहे आपण. आणि वरात पण निघणार मला वाटते होते का मालका तर बनवला होता की वरात काढायचं म्हणून. तर बाकीचे बरोबर इकडे येऊ तेव्हा बनवायला दोघं तिघे ठेवू इथं आणि बाकी आपण सगळेजण जाऊ आता बाजूला. त्या साईडला कांदा घेतला का आपल्याला या साईडला पण कांद्याचं काम चालू आहे. आणि इथं कोलबी घेतली तुम्हाला समोर बघता कोलबी कोलंबी धुवायला घेतलेलं इथं. कोलबी मॅरिनेशन करून झालेली आहे इथं समोर आणि इथं चिकन पण धुवून झालेलं आहे. बाकीची तयारी चालू आहे इथं गॅस पेटल तोपर्यंत पण जाऊ वरात काढायला. तर सगळी बरोबर गेलीत पुढं आपण पण जाऊ.
मित्रांनो आपली वरात वाजून इकडून झाले ते चरीवरून आणि चाललो आता आपण कुलख्याला. तर आता वाजलेले 9 वाजायला आले आता फार आणि तिकडे जाता आता टाईम पण होता आपल्याला. आणि तर संध्याकाळच्या सकाळच्या लग्नाची हीच गडबड रात्रीच्या जेवणाचे वांदे होतात. आता वरातीला किती वाजतील माहिती नाही, 11 ते 12 वाजतील. पण आता पहिले जेवण करून घेऊ आपण. आपलं जेवण वगैरे सर्व झालेलं रेडी. जेवणच जाऊ डायरेक्ट. समोर जेवण होता. काय घेतलं आहे हे? पनीरची बुर्जी व्हेजिटेरियन लोकांना. याच्यात चिकन आहे आणि याच्यात कोलबी आहे समोर बघता तुम्ही. एकदम कडकडीत आपलं जेवण झालेलं आहे. मस्त कोलंबी ड्राय आहे समोर इथं. आणि या साईडला मस्त एकदम लबलबी चिकन झालं आपलं इथं. तर जेवून घेऊ आपण. सगळी मंडळी बसते आपलं जेवायला. आता ते व्हेजिटेरियन गँग बसलेले आहे, बाकी सगळे नॉनव्हेजचे माणसं इथं बसलेले जेवायला. चला तर सर्व आपला कार्यक्रम झालेला आहे, निपटलेला आहे इथं. आणि सर्व घाण पण आपण साफ केलेली आहे इथं समोर बघता तुम्ही. आणि आता चाललो डायरेक्ट आता कोलक्याला जाऊ. सर्व गाड्या पण घ्यायच्या आहेत. आपण पण डायरेक्ट जाऊ आता कोलक्याला जाऊ भेटू. तर पोचलो आपण कोलक्या गावामध्ये. आणि आत्ता टेम्पो आला आपल्या जस्ट समोरच. आणि आपले दुसरे बॅचची पोरं आहेत ना, ते घसरत इकडे वाजवायला.
अभी मजा आएगा ना भिड़. चला तर मित्रांनो आपला वाजून झालेला आहे, वाजलेत 11:40 आधी पॅकअप झालेला आपला आजचा कॉल. आणि उन्हाच्या तडाक्यात फाडाक्यात कॉल होता आज. पूर्ण गरमी एकदम. सकाळचं लग्न होतं, दुपारचं लग्न होतं 1:30चा. आता वरात वगैरे वाजून झालेलं आपली. मी चाललो होतं घरी आणि कॉल पण अजूनपर्यंत संपलेला आहे. काही बँडचे कॉल तर 2 दिवसा अगोदर संपले, पण आपल्या बँडचे अजून कॉल संपलेत नाही. आता कंटिन्युअसली कॉल अजून काहीतरी 21 तारखेपर्यंत कॉल आहे आपल्याला कंटिन्यू. त्याच्यामध्ये 2 दिवस आपल्या फार्म हाऊसला 16 तारखेला पण कॉल आहे, पण तिकडून फार्म हाऊसला जायचा प्लॅन चालला आपला. तर बघू आता पुरं काय बोलतात ते नियोजन कसं आहे आपलं ते. तर डायरेक्ट भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. उद्याचा ब्लॉग असं काय माहिती नाही. उद्या साखरपुडा आपल्याला संध्याकाळचा आजिलीवरून कर्जत. तर बघू ते ब्लॉग शूट केलं तर करू, कारण की अगोदरचे ब्लॉग पण भरपूर पेंडिंग आहेत. तर भेटू डायरेक्ट उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो बाय बाय.